नमस्कार, मी हेमंत देसाई. लई भारीच्या प्रेक्षकांना राम राम. आज आपल्याला बोलायचं आहे ते महाराष्ट्राच्याच राजकारणाबद्दल. महाराष्ट्राच्या राजकारणाची अधोगती झाली आहे. राजकारण इतक्या खालच्या स्तराला आलेलं आहे की ज्याचं नाव ते ही प्रत्येक सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे. पक्ष कुठलाही असो, पक्षाचे अनेक नेते बेतालपणे बोलत आहेत, वायफळ बोलत आहेत. अनेकदा पूर्वी असं व्हायचं की जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण झाला तर तो विझवण्याचा प्रयत्न हा राजकीय नेत्यांकडून होत असत. शांतता निर्माण करणं, कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणं यासाठी राजकीय नेते पुढे असे. महात्मा गांधीजींचं उदाहरण माहिती आहे की जेव्हा फाळणीच्या वेळी त्याच्या आगेमागे नोआखालीला दंगे झाले तेव्हा स्वतः ते धावत गेले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा जेव्हा जेव्हा जातीय धार्मिक तणाव निर्माण झाला तेव्हा व्यक्तिगत सुरक्षेची काळजी न घेता ते लोकांमध्ये जाऊन त्यांनी शांत केलेले आहेत. असे आपले नेते होते, अनेक नेते होते. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्यापासून अनेक नेते, त्यांची नावं आपल्याला सांगता येतील. अटल बिहारी वाजपेयी हे सुद्धा राजधर्म पाळा असं नरेंद्र मोदींना जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा सांगत होते. आणि आज बघा, आज महाराष्ट्रात काय वातावरण आहे. एक तर कोणी काहीही बोलतं. मी आजचं उदाहरण मी सांगतो. आज पुन्हा ज्याचा उच्चार झाला, काल उच्चार झाला, तो मुद्दा असा होता. किरीट सोमय्या हे तक्रारी करतायत, पोलीस स्टेशनमध्ये जात आहेत, संजय पांडेंबद्दल बोलत आहेत, उद्धव ठाकरे यांचा उद्धट ठाकरे असा उल्लेख करतायत. कधीकधी आतताईपणे ते बोलतात. नवनीत राणा काय बोलल्या बघा, की नवनीत राणा यांनी सांगितलं की मी दलित असल्यामुळे माझ्यावरती अन्याय झाला, मला पाणी दिलं नाही वगैरे वगैरे. आणि मग खुद्द मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी व्हिडिओ रिलीज केला. त्या व्यवस्थित चहा पितायत आणि त्यांचं जे बिंग आहे ते फोडून टाकलं की ते कसं खोटारडे आहेत ते त्यांनी दाखवून दिलं. हा एक भाग झाला. पण त्यानंतर संजय राऊत, सामनाचे संपादक आणि राज्यसभा खासदार, शिवसेना नेते, त्यांनी किरीट सोमय्यांचा उल्लेख नाचा म्हणून केला. सोंगाड्या या चित्रपटाचा दुसरा भाग आपण काढायला पाहिजे असंही ते म्हणाले. माझ्या मते संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे ते चुकीचं वक्तव्य आहे. आक्रमकपणे तुम्ही उत्तर द्या, प्रतिपक्षावर हल्ला करा, पण किरीट सोमय्यांना वेड लागले, ते नाचा आहेत, अशा प्रकारचं बोलणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि अशा प्रकारचे शब्द एक संपादक सो आहेत, ते मुखपत्राचे का होईना पण शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक असलेल्याने अशा प्रकारे लिहिणं, बोलणं हे चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. महाराष्ट्रामध्ये बेतालपणे इतके लोक बोलत आहेत की मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की माझे एक मित्र आहेत, प्रसिद्ध साहित्यिक आणि नाटककार प्राध्यापक अनिल सोनार. ते काय म्हणत आहेत की वायफळ बडबड करणारे जे लोक आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना उद्देशून ते म्हणत आहेत की सतत वायफळ बडबडणारे नेते हे शेकोटीसारखे आहेत. तिथे प्रतिक्रियेच्या काड्या टाकल्या शेकोटीमध्ये तर आग आणखीन वाढते. उलट जर दुर्लक्ष केलं तर ती आग आपोआप विझून जाते. मग हे दुर्लक्ष का नाही केलं जातं. म्हणजे एखाद्या माणसाने वक्तव्य केलं तर लगेच दुसऱ्यांनी वक्तव्य केलं पाहिजे असं नाही, दुर्लक्ष करा. ज्या पद्धतीने मी सांगितलं होतं की नवनीत राणा, रवी राणा यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करा तुम्ही. त्यांना एवढं कशाला महत्त्व देता तुम्ही. महत्त्व दिल्यामुळे त्यांचं महत्त्व आणखीन वाढलं. आणि मी एक पोस्टही टाकली होती की मीडिया कशा पद्धतीने वागतोय, आता मीडिया कोणाला महत्त्व देतोय. रोज एकाची प्रतिक्रिया दाखवायची, त्यांनी दुसऱ्या नेत्यावर टीका केली की तिथे बूम धरायचं आणि त्यांना म्हणायचं की तुमचं त्याच्याबद्दल मत काय, एवढं दाखवायचं. एवढंच पत्रकारिता आहे. लोकांचे प्रश्न जे आहेत ते काही मांडायचेच नाहीत. आता उदाहरणार्थ इंडोनेशियाने पाम तेलाची निर्यातच बंद केलेली आहे. इंडोनेशियाकडनं 70% आपल्याकडे पाम तेल येतं. मग भाववाढ होणारच ना. आणि भाववाढ होणार, इतकी भाववाढ झालेली आहे की आजची बातमी आहे की आता अवकाळी पावसामुळे, तीव्र उष्णतेमुळे पीक पाण्यावरती परिणाम झाले. पुन्हा भाज्या महागल्या आहेत आणि आणखीन महागणार आहेत.
खाद्यतेल महागलाय हा खरा प्रश्न आहे. पण हा प्रश्न महाराष्ट्रातल्या कोणाही नेत्याला या प्रश्नाची चर्चाही करायची नाही. राज ठाकरे आपल्या भोंग्यांचं राजकारण घेऊन बसलेले आहेत आणि औरंगाबादमध्ये सभा झालीच पाहिजे असा त्यांचा हट्ट आहे. आणि त्यांचे नेते जे आहेत औरंगाबादमधले नेते त्यांनी सुद्धा असं म्हटलं की म्हणजे मनसे आणि मनसेचे नेते म्हणजे सगळ्या जगात सर्वश्रेष्ठ. आणि ती सभा परवानगी मिळाली नाही तरी लाखो लोक इथे येतील, प्रचंड सभा होईल, भव्य दिव्य कार्यक्रम होईल आणि ती सभा होणार म्हणजे होणारच असं त्यांनी सांगितलं. दिलीप वळसे पाटील हे अत्यंत प्रगल्भ आणि समंजस नेते. ते विधानसभा अध्यक्ष म्हणून सुद्धा अतिशय चांगली कामगिरी होती. अनेक खाती त्यांनी अत्यंत समर्थपणे सांभाळली आहेत आणि त्यांनी मीटिंग बोलवली तिथे, त्यावरती मनसेने बहिष्कार टाकला. हे एकीकडे म्हणजे मनसे हा पक्ष मोठा होईल पुन्हा, पण तो भावनेच्या राजकारणावरती स्वार होऊन जो मोठा होणार असेल तर ते महाराष्ट्राचं हिताचं आहे असं मला तरी वाटत नाही, बिलकुल वाटत नाही तसं. आणि मग मनसे असो कुठलाही पक्ष असो आपल्या नेत्याची भलावण करण्यासाठी, त्याला आणखी मोठं करण्यासाठी म्हणून एक प्रकारे चमचेगिरी करण्यासाठी, त्याच्या समर्थनार्थ त्याचा नेत्याचा युक्तिवाद काही असेल की त्याच्या वरताना आपण वक्तव्य केलं पाहिजे आणि मग चॅनेलवाल्यांना बोलून ती वक्तव्य केली पाहिजेत असं मानणारे आज नेते आहेत. तरच तो नेत्याला त्या पक्षामध्ये मोठं स्थान मिळतं. हे आपण बघतो. या सगळ्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बेतालपणे कसं कसं कोण कोण बोलतं आहे. मी एक उदाहरण सांगतो एक की गुलाबराव पाटील शिवसेनेचे काय म्हणाले होते, हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते करणार, मग त्यांना ते वाक्य मागे घ्यायला लागलं. प्रवीण दरेकरांनी स्त्रियांबद्दल काय वक्तव्य केलं होतं. हे केवळ राजकीय नेते नाहीत. इंदुरीकर महाराज काय म्हणाले होते, समतारखेला संघ केला तर काय होईल, विषमतारखेला काय केलं तर काय होईल, असं ते बोलले होते. गांधीजींचा विचार हा कसा हानिकारक आहे हे संभाजी भिडे म्हणाले होते. आणि म्हणजे हे फक्त राजकारणात नाही, राजकारणाच्या जवळपास असणारे, थोडेसे बाहेर असणारे असे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक काय म्हणतात. आणि याशिवाय बंडा तात्या कराडकर हे वारकरी समाजाचे एक नेते किंवा संघटक म्हणून, कीर्तनकार, त्यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे या दारू पितात अशा प्रकारची टीका केली आणि मग त्यांना ते वक्तव्य मागे घ्यायला. अशा प्रकारची व्यक्तिगत निंदा नालस्ती करणं हा अनेकांचा धर्म बनलेला आहे आता. पण सुप्रियाताई सुळे या अतिशय समंजसपणे विवेकी विचार करून बोलत असतात. आज सुप्रियाताईंचा मी का उल्लेख करतोय, कौतुकाने उल्लेख करतोय यासाठी, एक तर त्या राज्यसभेत पहिल्या निवडून आल्या आणि तेव्हाचं वातावरण असं होतं की शरद पवार मुद्दामून उल्लेख करतात की बाळासाहेब ठाकरे विरोधात असताना सुद्धा आपली मुलगी आहे, तिला बिनविरोध आम्ही निवडून देणार म्हणून बिनविरोध निवडून आल्या. त्यानंतर 2009, 14 आणि पुन्हा 19मध्ये त्या लोकसभेवरती पुन्हा निवडून आलेल्या आहेत. केवळ शरद पवार यांच्या कन्या म्हणून नाही, त्याच्या पलीकडची कामगिरी त्यांनी करून दाखवलेली. संसदेमध्ये अनेक पुरस्कार त्यांना मिळाले, त्याचा उल्लेख तुम्ही याही अगोदर केला असेल. पण त्याखेरीज मला माहिती आहे की अनेक वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये जाण्याचा योग आला असता. मी तिथे काही त्या ठिकाणी व्याख्यानं माझी होत असत. त्या ठिकाणी मी बघितले की महिला बचत गटांची चळवळ असेल, नंतर नवभारत युवक आंदोलनाच्या माध्यमातून चालणारं काम असेल, तिथे मी अनिल अवचटांना लहान मुलांची शिबिरं घेताना बघितलेले. किती मिळून मिसळून खेळीमेळीने ते त्यांना शिकवत होते. तिथे मी उभा होतो आणि सुप्रियाताई सुद्धा तिथे मला अजूनही आठवते की त्यांनाही त्याची गंमत वाटत होती की लहान मुलांशी अनिल अवचट त्यांना चित्र दाखवत होते, ओरिगामी दाखवत होते, कसे त्यांच्याशी मस्तपैकी संवाद साधून गप्पा मारत होते. हे खरोखरीच बघण्यासारखं होतं. अनिल अवचट आपल्यामध्ये नाही येतात. पण या सुप्रियाताई सुळे, या जयसिंगराव पवार जे मोठे इतिहासकार आहेत, शाहू महाराजांचं चरित्र ज्यांनी लिहिलं आहे, अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, व्यासंगी अशा प्रकारचे संशोधक, कोल्हापूरमध्ये त्यांच्या नावाचा दबदबा आहे, महाराष्ट्रात दबदबा आहे. साळुंखे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला
गेल्या होत्या सुप्रियाताई, आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या वाचनातून त्यांना एक वेगळे पुरोगामी संस्कार मिळाले. आता हे लक्षात घ्या की माणूस काय वाचतो आहे, माणूस काय बोलतोय, त्याच्यावरनं त्याच्याप्रती कुठले संस्कार झालेले आहेत हे आपल्याला लक्षात येतं. शरद पवार हे आस्तिक आहेत का नास्तिक आहे हा वाद उपस्थित करण्यात आला. तो राज ठाकरे यांनी उपस्थित केला, त्याला शरद पवारांनी सडेतोड उत्तर दिलं. मग शिवरायांचा ते उल्लेख करत नाही, त्यालाही शरद पवारांनी अत्यंत खणखणीत उत्तर दिलं की प्रबोधनकार वाचले म्हणजे समजेल की असे प्रश्न उपस्थित केले जाणार नाही, असंही ते म्हणाले शरद पवार. आणि धर्म जो आहे तो माणसाने आपल्या घरात ठेवायला पाहिजे. धर्माचं बाहेर प्रदर्शन असता कामा नये, धर्माच्या राजकारणात तर हस्तक्षेप असताच कामा नये, असं शरद पवारांचा संस्कार. शरद पवारांच्या मातोश्री या सत्यशोधकी संस्कार त्यांच्यावरती शेका पक्षाच्या त्या होत्या. त्यामुळे शाहू फुले आंबेडकर यांचा संस्कार त्यांच्यावरती आहेच. प्रबोधनकारांचा वारसा सुद्धा ते मानतात. अशा घराण्यातल्या सुप्रियाताई, मला वाटतं मायक्रोबायोलॉजी हा त्यांचा विषय होता शिक्षणाचा, आणि नंतर त्यांनी मला वाटतं आणखीन काही विषयामध्ये परदेशामध्ये शिक्षण घेतलं, उच्च शिक्षण घेतलं. हा भाग झाला. आधी त्यांनी सामाजिक कार्य केलं आणि मग राजकारणामध्ये उडी घेतली. सामाजिक कार्य हे महिलांमधलं होतं. सामाजिक कार्य, स्त्री भ्रूण हत्येसारखा विषय त्यांनी घेतला. हुंडा विरोधी आंदोलन सुद्धा त्यांनी केलं. राष्ट्रवादी युवती काँग्रेस उभी केली आणि त्याचं नेतृत्व केलं, आणि अनेक अशा महिला कार्यकर्त्या राजकारणात त्यांनी आणल्या. आपल्याला माहिती आहे की शरद पवारांनी महिला धोरण महाराष्ट्रात पहिल्यांदा आणलं. त्यावेळी मला वाटतं नीलमताई गोऱ्हेसुद्धा होत्या त्यांच्या समवेत. त्या अर्थातच नीलमताई या तेव्हा शिवसेनेत नव्हत्या. आणि नीलमताई आजही शरद पवारांचा याच्याबद्दल त्यांचं ऋण मान्य करतात. नीलमताईंच्यासुद्धा त्या सगळ्या आखणीमध्ये एक मोठा रोल होता. आणि हे जे आहे सगळे, हे जे वातावरण, कुठल्या वातावरणात माणूस घडलेलं आहे, हे मला सगळं सांगायचं काय कारण आहे, तर हे कारण आहे की सुप्रियाताई सुळे यांची आज एक मुलाखत, जी प्रकट मुलाखत झाली, त्याचा काही भाग मला अत्यंत महत्त्वाचा वाटला. काय म्हणाल्या त्या म्हणाल्या की राज्याच्या राजकारणातील जुनी पिढी ही प्रगल्भ होती. शाळा, रुग्णालय, महाविद्यालय, रस्ते असे सामान्यांशी निगडीत प्रश्न सोडवण्याकरता त्यांची बांधिलकी होती. आता प्राधान्यक्रम बदलला आहे आणि अवांतर विषयांना राजकारणात महत्त्व आलं आहे. राजकारणात थिल्लरपणा वाढला असून हे चित्र नक्कीच भूषणावह नाही. राजकारणात थिल्लरपणा वाढला आहे, हे किती महत्त्वाचं आहे. हे म्हणजे महागाई महत्त्वाची आहे का भोंगे महत्त्वाचे आहेत? ज्या नवनीत राणा आणि रवी राणा हे ज्या पद्धतीने कॅमेरा पुढे दिसला की असं अत्यंत आम्ही कसे आक्रमक आहोत, पोलिसांशी कसे बोलतोय आम्ही, कोणाला कसं घाबरत नाही असं दाखवायचं, खोटारडे आरोप करायचे. केवळ कॅमेरा समोर आला की उटपटांग अशा प्रकारच्या कृती करायच्या. हे आपण बघतोय आज. कुठल्याही आंदोलन कॅमेरा जर नसला तर होईल का आंदोलन, अशी मला शंका वाटते. सुप्रियाताईंनी बरोबर सांगितलं की थिल्लरपणे कशा पद्धतीने वागलं आणि बोललं जातं. सुप्रियाताईंचे खायचे दात, खायचे सुळे आणि दाखवायचे सुळे या भाषेमध्ये त्यांच्यावरती जेव्हा राज ठाकरे यांनी टीका केली तेव्हा सुद्धा सुप्रियाताईंनी त्यांना संयमाने उत्तर दिलं होतं. आता मी सांगतोय की आता हे सुळे याच्यावरनं, त्यांचं आडनाव सुळे म्हणून त्यांनी जो काही पण केला आहे, तो जो काही श्लेष त्याच्यातला काढला आहे, दोन अर्थ त्याच्यातले त्यांनी कशा प्रकारचे दाखवले, त्याच्याबद्दल मी असं म्हणेन, आज एकूणच हे मी मनसेबद्दल बोलत आहे, एकूणच राजकारणामध्ये खुळे वाढलेले आहेत. खुळे मी महत्त्वाचे विषय न घेता दुय्यम महत्त्वाचे विषय घ्यायचे, काहीतरी बोलायचं. केवळ कॅमेरामधनं टिपले जातील असे दृश्य द्यायची, असे बाईट्स द्यायचे, नको ते प्रश्न उकरून काढायचे, विषय उकरून काढायचे आणि मूलभूत मुद्द्यांना हात घालायचे नाही. हे सगळं खोळेपणा हा चाललाय. आणि एकीकडे खुळे आणि दुसरीकडे सुळे,
हे सुळे म्हणजे सुप्रियाताई कशा प्रकारचं राजकारण करतात, हे चांगलं राजकारण आहे. आणि हे चांगलं राजकारण मी दुसऱ्याही पद्धतीने म्हणतो की त्यांनी काय सांगितलं की खासदारांना जितकं मानधन मिळतं, जे भत्ते मिळतात, ते मलाही मंजूर नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. लोकांची जी भावना आहे त्याच्याशी मी सहमत आहे असं त्या म्हणाल्या. मी एक सगळ्यांना सांभाळून घ्यायचं अशा प्रकारचे बोलले नाहीत, त्या म्हणाल्या ना असं. आणि त्याचवेळी त्यांनी सांगितलं की एकीकडे कोरोनाच्या निमित्ताने फंड जे आहेत सगळे म्हणजे काटकसर करण्याच्यासाठी म्हणून खासदारांना एकही पैसा मोदी सरकारने दिला नाही, पण आम्ही 5 कोटी रुपये प्रत्येक आमदाराला दिले महाराष्ट्रामध्ये. अजितदादा पवार यांनी दिले असं त्यांनी सांगितलं. मी अर्थमंत्री या नात्याने आम्ही आमदारांचा आदर केला आणि ते 5 कोटी म्हणजे खेरापत वाटली नाही, त्यांना मतदारसंघातल्या कामांसाठी दिले असं त्यांनी सांगितलं. ही विसंगती म्हणजे ही मोदी सरकारची वरती टीका करताना त्यांनी मुद्दाही मांडला. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की राज ठाकरे जे म्हणाले की अजितदादा पवारांकडे रेड पडली, मग यांच्याकडे कशी पडली नाही. पवारांनी चांगलं उत्तर दिलं. शरद पवार असं म्हणाले होते की हे काय चाललं आहे की आमच्यामध्ये काही वेगळं आहे का, आम्ही एकच कुटुंब आहोत. आणि सुप्रिया त्यांनी सांगितलं की अजितदादांच्या घरी कुठलीही रेड पडली नाही असं त्या म्हणाल्या. आणि ही फॅक्च्युअल जी काही चूक आहे ती त्यांनी दाखवली. दुसरी गोष्ट जी त्यांनी सांगितलं, मी म्हटलं ना थिल्लर राजकारण झालं आहे वगैरे, त्यांनी असं सांगितलं सध्या समाजावर प्रभाव पडणार नाही अशा गोष्टी आपण चघळत बसलो आहोत आणि देशासमोरचे महत्त्वाचे प्रश्न बाजूला पडले असून भोंगे, हनुमान चालिसा असे धार्मिक विषय अधिक चर्चेला जात असतात. प्रत्येकाची कोणावर तरी श्रद्धा असते, पण ही श्रद्धा घराच्या उंबरठ्याबाहेर येता कामा नये. धर्माची राजकारणाशी सांगड घालणे हे अत्यंत चुकीचं आहे असं त्या म्हणाल्या. अतिशय चांगलं बोलल्या त्यांनी. याच्याबद्दलही त्या म्हणाल्या की राजकीय पक्षांनी लोकहिताच्या विषयांवर भाष्य करायला पाहिजे, पण थिल्लर विषयावरनं गलिच्छ टीका एकमेकावरती केली जात आहे असं त्यांनी सांगितलं. धार्मिक तेढ वाढवणारी कृती आणि गलिच्छ टीका टिप्पणी केली गेल्यामुळे राजकारण जे आहे गंभीर राजकारण हे मागे पडत चालले असं त्या म्हणाल्या. किती महत्त्वाचं त्या बोलल्यात बघा. आणि विरोधी पक्षांबद्दल सुद्धा म्हणजे केंद्रामधच्या स्तरावर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांचे संबंध काय. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांचा संवादच नाही, सोनिया गांधी आणि नरेंद्र मोदींचा संवाद नाही कुठल्याही प्रकारचा. आणि तपास यंत्रणांच्या माध्यमातून राजकारण करणारे लोकसभाध्यक्षांनी ताबडतोब नवनीत राणांची तक्रार 24 तासाच्या आत दखल घेणं त्याची, त्यांना लोकसभेमध्ये जास्तीत जास्त बोलायची संधी मिळणे. सरळ पक्षपाती राजकारण चाललेले, तपास यंत्रणांच्या माध्यमातून पक्षपाती राजकारण चालले. आणि मुख्य म्हणजे राजकारणातला थिल्लरपणा वाढत चालला आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की महत्त्वाच्या मुद्द्याकडून रचनात्मक गोष्टींकडनं ज्यामधून TRP मिळेल अशाच गोष्टींकडे राजकारणाचं. आणि सुप्रियाताई म्हणाले माध्यमांचंही माझं म्हणणं आहे माध्यमं तशीच बनलेली आहेत. माध्यमं तशीच आज आता उन्हाळ्यामध्ये इतक्या तीव्र उन्हाळ्यामुळे मध्ये महाराष्ट्रात काही ठिकाणी जिथे पाण्याची टंचाई, कसे जगत असतील ही माणसं, त्यांची दुःख दाखवणार की नाही तुम्ही. दुधाचे भाव एवढे वाढत चालल्यानंतर गरीब कुटुंब जे दूध हे आवश्यक आहे पोषण मूल्यासाठी, कशी जगत असतील ही माणसं, तुम्ही काही दाखवणार की नाही त्याच्याबद्दल. पण त्याच्यावरती काही नाही. आणि मग राजगर्जना कशी होणार आहे औरंगाबादला हेच दाखवणार. दिलीप वळसे पाटील यांनी बैठक बोलावून हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाने जे निकष दाखवले, जे दिग्दर्शन केले, त्याची अंमलबजावणी कशी करता येईल याबद्दल सहमती व्हावी म्हणून प्रयत्न केली, पण नाही. आम्हाला भावनात्मक राजकारण करायचं हा मुद्दा आहे. आता याच्यावरती आता या पलीकडे सरकारने काय प्रयत्न करायचे. आता कोणी म्हणेल मी सरकारची बाजू घेतोय, या बाबतीत सरकारची बाजू घेण्यासाठीच गोष्ट आहे. उलट किरीट सोमय्यांना जे ज्यांच्यावरती तथाकथित जो हल्ला झाला आज त्याचाही रिपोर्ट आला आहे.
की कुठल्याही प्रकारचा गंभीर हल्ला नाही असा मेडिकल रिपोर्ट आहे, ठीक आहे, तरीसुद्धा दगड मारणं हे चुकीचं आहे. मी कशाला शिवसेनेची किंवा यांची बाजू घेणार? जे चूक आहे ते चूक आहे, चुकीचं आहे ते. आणि मी संजय राऊतांवरती आता टीका केली ना की या प्रकारचं बोलणं हे चुकीचं आहे म्हणून. आता प्रश्न असा आहे याच्यामध्ये की सुप्रियाताईंनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्या संदर्भात मला हे म्हणायचं आहे की केवळ नुसती बडबड करणं, अशी बोगसगिरी बडबड करणं हे अतिशय चुकीचं आहे. आता अशा प्रकारची बडबड कोण कोण करते आपल्याकडे बघा. काही दिवस गेले राजकारणाच्या जवळपास असणारे अमृताताई फडणवीस सध्या गप्प आहे. आपलं भाग्य आहे, कारण अमृताताई काही बोलणार आणि त्यांच्यावरती चुकीची सुद्धा टीका केली जाते काही चुकीच्या पद्धतीने. एक स्त्री आहेत म्हणून तेही चुकीचं आहे, पण त्याही अतिरेकी पद्धतीने टीका करतात. गोपीचंद पडळकर हे दुसरं नाव आहे, तेही वाटेल ते बोलत असतात. मी मगाशी काय काही उदाहरणं दिली तुम्हाला. आणि आता सुप्रियाताईंनी आपल्या पक्षाच्या लोकांची सुद्धा बाजू, अमोल मिटकरींनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावेळी लोक भेटायला आले तेव्हा सुप्रियाताई म्हणाले की तुम्ही दुखावले गेले आहात, वाईट वाटून घेऊ नका, असं ते म्हणाले. म्हणजे त्यांनी समंजस भूमिका घेतली आणि त्यांच्या भावनांचा त्यांनी आदर केला. आता अजून एक तुम्हाला सांगतो की आता दीपाली सय्यद या राष्ट्रवादी शिवसेनेच्या कार्यकर्त्या आहेत, त्या अभिनेत्री आहेत. त्या दीपाली सय्यद काय म्हणाले बघा की मोदी असते तरी ती गाडी फोडली असती. आता दीपाली सय्यद यांना हे तारे तोडण्याचं काय कारण होतं? हे नारायण राणेसारखंच वक्तव्य झालं. नारायण राणे काय म्हणाले असे, उद्धव ठाकरेचं असं जे काही बोलले, असं जे उद्गार त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या संदर्भात काढला, कोणाचीही स्लिप ऑफ टंग होऊ शकते, बोलताना माझी चूक होऊ शकते, हेतुपुरस्सर काही चूक नाही. त्या नारायण राणेंनी सांगितलं की असं इतकं अज्ञान नव्हतंच ते मुख्यमंत्र्यांचं, त्यांना माहिती होतं कितवा स्वातंत्र्य दिन ते. तर मी तिथे असतो तर कानफडात मारली असती म्हणून. आता दीपाली त्याचा शिवसैनिकांनी रस्त्यावर निषेध केला. आता दीपाली सय्यद ज्या म्हणाल्या आहेत मोदीजींबद्दल, ते बरोबर आहे विधान, तेही चुकीचं आहे. मग आता भारतीय जनता पक्षाने रस्त्यावर येऊन आंदोलन केलं आणि दीपाली सय्यद यांच्यावर गुन्हा नोंदवा असं म्हटलं, तर आपण काय बोलणार त्याच्याबद्दल? ते चुकीचं आहे, ती मागणी चुकीची असं म्हणू शकणार नाही आपण. शिवसेनेच्या नेत्यांनी दीपाली सय्यद यांना कानपिचक्या देण्याची गरज आहे असं तुम्ही बोलता कामा नये. म्हणजे असं कोणी कोणाबद्दल अशा प्रकारचं बोलता कामा नये. आता तुम्हाला सांगतो की पंडित तात्या कराडकर, गोपीचंद, प्रवीण दरेकर, प्रत्येक नाना पटोले ते मोदीजींबद्दल काय बोलले होते हे सगळं आपल्याला माहिती. सुप्रियाताईंनी या सगळ्यांचा एक प्रकारे उल्लेख केला आहे, म्हणजे अप्रत्यक्ष, की अशा प्रकारच्या कुठल्याही वक्तव्यांचं मी समर्थन करत नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसुद्धा काही तारे कमी तोडतात असं नाही. अमोल मिटकरींचा उल्लेख करावा लागेल यासंबंधी अनेक नेते, त्यांनाही सुप्रियाताईंनी त्यांचाही समाचार घेतला पाहिजे. त्यांनाही याबाबतीत त्यांची कान उघाडणी केली पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ती अपेक्षा व्यक्त करण्यात काही चूक आहे असं माझं असं बिलकुल मत नाही. शरद पवारांनी सुद्धा कान उघाडणी केली पाहिजे अशा प्रकारच्या वक्तव्यांची. आणि अशा प्रकारची सवंग आणि उथळ विधानं करू नयेत कोणी. रोज बोलायला पाहिजे अशातलाही भाग नाही ना. आता संजय राऊत हे शरद पवारांच्या अतिशय जवळचे आहेत. तर संजय राऊत जर सोंगाडे आणि नाचा हे जर त्यांनी उद्गार काढले असतील, लेखन केलं असेल त्या प्रकारचं, तर त्यांनाही सुप्रियाताईंनी सांगितलं पाहिजे ना, जाहीरपणे खाजगीपणे, अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. इथे मला इथे सांगायचं आहे ते असं, मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला की यशवंतराव चव्हाणांचं. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांनी जे संस्कार केले, एकूण त्यांनी जो विकास केला, कृषी औद्योगिक विकास केला, तो तर आपल्याला माहितीच आहे. पण त्यांनी जो आपल्यावरती संस्कार केला तो सुसंस्कृत राजकारण कसा असावं हे त्यांनी ते दाखवून दिलं. एक उदाहरण सांगतो की प्रतापगडावरती जेव्हा शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण
होतं त्या काळात, तेव्हा मोठं आंदोलन चालू होतं महाराष्ट्रासाठी, संयुक्त महाराष्ट्रासाठी. पोलिसांनी आणि मुख्यमंत्र्यांनी म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी सर्वसामान्य लोकांना तिथे जायला परवानगी दिली, कारण पंडित जवाहरलाल नेहरू येणार होते. पण जेव्हा विरोधकांनी मागणी केली, म्हणजे आचार्य यात्रा असतील, एस.एम. जोशी असतील, उद्धवराव पाटील असतील, जे संयुक्त महाराष्ट्रवादी नेते होते, तेव्हा त्यांना जायला तिथे त्यांनी परवानगी नाकारली. त्यावर ती टीका झाली, विरोधी पक्षाने हल्लाबोल केला. तेव्हा यशवंतराव म्हणाले की याची जबाबदारी मी स्वतः घेतो, पोलिसांवरती याची जबाबदारी नाही आहे, मी स्वतः हा निर्णय घेतला. का घेतला तर तुम्हाला निषेध करण्याचा, विरोध करण्याचा अधिकार आहेच, पण प्रतापगडावरती जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता गडावरती, पण हे पंतप्रधान असताना, तर मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. म्हणून मी हा निर्णय घेतला, हे त्यांनी समजावून सांगितलं. यापूर्वी कदाचित आपल्याला एक उदाहरण सांगितलं असेल की जेव्हा एका मंत्र्यांनी, एस.एम. जोशी हे विधानसभेमध्ये होते, सदस्य होते, मोठे नेते, आपले देशातले मोठे नेते, ज्यांच्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधीपर्यंत सगळ्यांना आदर होता, कामगार पुढारी, त्यांना त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना एका मंत्र्यांनी एक प्रकारे अवमानकारक भाषा वापरली की तुम्हाला हे साधं कळत नाही का, अशा प्रकारे. तेव्हा यशवंतरावांनी उठून सांगितलं की सन्माननीय सदस्य विरोधी पक्षाचे आहेत, पण त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. आणि त्यांनी सदनामध्ये उभं राहून त्या मंत्र्याला एक प्रकारे त्याला झाडलंच ते की असं होता कामा नये म्हणून. दुसरं एक उदाहरण सांगतो की धार्मिक सामंजस्याबद्दल त्यांना किती चिंता असे. केंद्रीय गृहमंत्रीसुद्धा होते यशवंतराव. एकदा लोकसभेत त्यांचं कुठल्या तरी प्रश्नावरती भाषण झालं आणि त्यावेळी काही मोबाईल, सोशल मीडिया वगैरे हा काहीच प्रकार नव्हता. उत्तरं दिलं त्यांनी प्रश्नांना, आपलं निवेदन केलं आणि ते घरी गेले आणि पत्नी वेणुताईंना म्हणाल्या की काही महत्त्वाचं काही झालं आहे का कुठे आपल्या कराडला, कारण कराड हा त्यांचा मतदारसंघ होता. त्यांच्या कानावरती काहीतरी पडलं असेल जाता येताना. वेणुताई म्हणाल्या की कराडला दंगल झालेली आहे. यशवंतराव म्हणाले की ताबडतोब माझी बॅग भरा, मी आता कराडला रवाना होतो, कारण तिथलं सामंजस्य टिकवणं. केंद्रीय गृहमंत्री पण आपल्या मतदारसंघात दंगल झाली, ताबडतोब धावून गेला हा नेता. धार्मिक सामंजस्य हे किती महत्त्वाचं आहे, धार्मिक सलोखा किती महत्त्वाचा आहे. आणि आजचे नेते त्यामध्ये काड्या टाकतात, ते कसे पेटेल असं बघतात, केवळ आपल्या मतांसाठी. या उलट सुप्रियाताई असतील किंवा शरद पवार असतील, शरद पवारांचं आपल्याला माहिती आहे की जेव्हा बॉम्बस्फोट झाले होते, मुंबई सैरभैर झाली होती, मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, दंगल झालीच होत्या 2, आणि त्यानंतर पुन्हा काही मुंबई पेटली का, पेटलीच होती, ती सगळी आग विझवण्याचं काम शरद पवारांनी केलं. आणि तशाच प्रकारे थिल्लर राजकारण पेटवापेटवीचं राजकारण न करता आपण रचनात्मक राजकारण केलं पाहिजे. विरोधी पक्षांचाही सन्मान ठेवला पाहिजे आणि विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. असं संवादी समंजस राजकारण कसं करावं याचा आग्रह सुप्रियाताई सुळे धरत आहेत. माझ्या मते या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात होणं आवश्यक आहे, कुठल्याही पक्षात असेल. भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा असे नेते आहेत, असे कार्यकर्ते आहेत. अशा नेत्यांना, अशा आमदारांना, अशा खासदारांना त्यांना महत्त्व मिळालं पाहिजे. विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये अशी विधायक चर्चा झाली पाहिजे, महाराष्ट्राच्या समस्यांची चर्चा झाली पाहिजे. आता मी त्यावेळी सांगतो की तेव्हा उद्धवराव पाटील, एस.एम. डांगे हे कुठल्या प्रश्नांची चर्चा करायची? द्वैभाषिक मुंबईचे प्रश्न, संयुक्त महाराष्ट्राचे प्रश्न, गिरण्यांचे प्रश्न, कामगारांच्या संबंधीचे कायदे जे होते, BIR ॲक्ट असेल, अन्य कायदे असेल, त्याची चर्चा होत असेल. आज काय होतं, विधानसभेच्या पायऱ्यांवरतीच आंदोलन, मग कोणी कोणाला म्याव कसं म्हणायचं, आणि मग चॅनलनी सगळे दाखवलं की खुश होणं त्याच्यावरती. पोलीस हटवा एक दिवस आणि बघा आम्ही कसं त्यांना सरळ करतो. म्हणजे
शिवसेनेला असं आव्हान नितेश राणे यांनी द्यायचं, अशा प्रकारची भाषा करायची. जहरी वक्तव्य, विषारी वक्तव्य, द्वेषयुक्त वक्तव्य थांबली पाहिजे. धर्म हा आपल्या घरी ठेवा. शरद पवार आस्तिक आहेत का नास्तिक आहेत? सुप्रिया ते पूजा करतात, हनुमान चालीसा म्हणतात की नाही, याचा काहीही प्रश्न नाही आहे. आपण राजकीय पक्षांकडनं आपले प्रश्न सोडवण्याची अपेक्षा करतो. मग देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नवनीत राणांवरती अन्याय कसा होतो हे सांगितलं, पण ते खोट्यावडेपणा केला, त्यांनी खोटे आरोप केले, याबद्दल चिडीचूप काही बोलले नाही. संजय राऊतांनी जे सांगितलं की नवनीत राणा यांनी सुद्धा युसुफ लकडावाला यांच्याकडनं मदत घेतली, मग आता त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत का असं म्हणायचं का? नवाब मलिकांवरती जो पक्ष आरोप करतो, जे नेते आरोप करतात, ते याच्याबद्दल गप्प का, असं संजय राऊतांनी प्रश्न विचारला. तो बरोबर आहे प्रश्न, पण हे प्रश्न हे वरवरचे प्रश्न आहेत. मूळ प्रश्न काय आहे की महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य माणसांना, जनतेला न्याय महाविकास आघाडी सरकार देते का? देत नसेल तर ते प्रश्न मांडा ना तुम्ही. मुलांचे, शिक्षणाचे, आरोग्याचे हे मांडा तुम्ही प्रश्न. गंभीर मुद्द्यांची चर्चा करा, त्यासाठी तुम्हाला निवडून दिले, पण हे होत नाही आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि म्हणून सुप्रिया सुळे यांनी जे थिल्लर राजकारण चाललं आहे हे म्हटले, त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे हे धिंडवडे, हे थिल्लरीकरण, ही अधोगती ही थांबली पाहिजे. आणि इतरही पक्षाच्या नेत्यांनी याचा विचार केला पाहिजे सुप्रियाताईंच्या या मांडणीचा. आणि म्हणून याच्याबद्दल मी सुप्रियाताईंना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.